श्रीरामपूर आणि राहता तालुक्याच्या सीमेवर असलेल्या टिळकनगर इंडस्ट्रीजमुळे परिसरातील नागरिकांना मळीयुक्त दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केला होता। मात्र त्यांच्या या विधानाचा विपर्यास करून त्यांनी टिळकनगर कंपनी बंद करण्याची मागणी केल्याचा संभ्रम पसरवला जात आहे। यावरून राजकीय वातावरण तापले असून दत्तनगर आणि टिळकनगर येथील काही पुढाऱ्यांनी आमदार ओगले यांच्या विरोधात बैठका घेऊन प्रतिकात्मक जोडो मारो आंदोलनाची हाक दिली आहे। आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत बोलताना टिळकनगर इंडस्ट्रीज लोकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देत असली तरी कारखान्यातून निघणारे मळीयुक्त पाणी जनावरांसाठी आणि शेतीसाठी कसे वापरणार असा सवाल केला होता। यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। माझ्या मतदारसंघामध्ये टिळकनगर इंडस्ट्री आहे, खूप जुनी इंडस्ट्री आहे आणि बऱ्याच वर्षापासून काम करते। तर त्या इंडस्ट्रीच्या आसपास हे अशा पद्धतीचं पाणी मिळतं। हे पाणी मी पहिल्या दिवसापासून आणतोय, पण मला आज संधी मिळाली। हे पाणी लोकांनी कसं प्यायचं? इंडस्ट्री लोकांना प्यायला पाणी देते, पण जनावरांना आणि शेतीला हे पाणी वापरणं बिलकुल योग्य नाहीये। माझं पर्यावरण विभागाला आपल्या माध्यमातून विनंती असेल की ह्या इंडस्ट्रीची पूर्ण चौकशी करून जर हे अशा पद्धतीत त्यांनी पाणी सोडत असतील खाली, आणि हे पाणी जर व्यवस्थित झालं 7 ते 8 आसपासच्या जवळपास 300-400 गावांमध्ये 300-400 एकरांमध्ये ही इंडस्ट्री मोठी आहे आणि तिच्यामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे। माझी विनंती आहे की ह्या बाबतीत आपण आपल्या माध्यमातून चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी। आमदार ओगले यांनी अधिवेशनात केलेल्या विधानाचा गैरअर्थ लावत काही पुढाऱ्यांनी अपप्रचार करून ओगले यांनी टिळकनगर कंपनी बंद करण्याची मागणी केल्या अफवा पसरविल्या। यावर आमदार हेमंत ओगले यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत, मी केवळ नागरिकांच्या समस्या मांडल्या, टिळकनगर कंपनी बंद करण्याचे मी बोललोच नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले। विषय असा आहे की विधान भवनात जो प्रश्न मांडला गेला त्याचा आणि कंपनी बंद करण्याचा काही संबंध नाही। तुम्ही तो व्यवस्थित माझा व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, तो ऐकून घ्या। तिथल्या जवळपास 40-50 शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि त्यांनी वारंवार कंपनीला सांगितलं होतं की हे पाणी आम्हाला दूषित येतंय, याच्यावरती आपण काहीतरी उपाय करा, पण तो कंपनीने त्यांचं ऐकलं नाही। त्यामुळे शेतकरी माझ्याकडे ज्यावेळेस घेऊन आले तर मी फक्त एवढाच विषय सांगितलं की ह्या बाबतीत कंपनीने दक्षता घ्यावी आणि त्या पाण्याला STP करून ते पाणी सोडावं, कारण आसपास कंपनीच्या जेवढं पण पाणी येत आहे ते पूर्ण लाल पाणी येतं हे सगळ्यांना माहिती आहे। परंतु त्याचा विपर्यास करून ह्या लोकांनी असं केलं की कंपनी बंद करणार आहे। कंपनी कसं काय बंद करता येईल? आज 50 वर्षापूर्वीची कंपनी आणि त्याच्यावरती जवळपास 3-4 हजार कुटुंब अवलंबून आहेत। ती कंपनी बंद केल्यावरती त्याचं नुकसान आपोआपच मला आणि श्रीरामपूरच्या अख्ख्या मार्केटला होणार आहे। त्यामुळं असं कुठलाही उद्देश त्या ठिकाणी नाही, परंतु काही लोकांनी जाणून बुजून त्याचं राजकारण त्याच्यामध्ये आणून स्वतःच्या राजकीय पोळ्या वाजण्याचा जो कार्यक्रम चालू केलेला आहे तो एकदम चुकीचा आहे। मी परत एकदा आमच्या दत्तनगरच्या सर्व ग्रामस्थांना आणि टिळकनगरच्या सर्व ग्रामस्थांना आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांना सांगतो की मी तुमचा भाऊ आहे, कंपनी कसल्याच परिस्थितीत मी बंद होऊन देणार नाही। टिळकनगर इंडस्ट्रीजने केवळ बाधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना न्याय द्यावा
अशीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. श्रीरामपूरला लागून तो जागा आहे पूर्ण, आणि बरोबर कंपनीच्या आणि श्रीरामपूरच्या मध्ये खूप सारी जमीन पडून आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचं तिथे लक्ष असू शकतं असं आहे. आणि एकंदरीत ती परिस्थिती पाहता कंपनीचं काम होतं की त्यांनी त्याच्यावरती काहीतरी थोडासा तोडगा काढणं गरजेचं होतं. पाणी खराब झालं, मग ते पाणी कशामुळे खराब झालं, काय झालं याचं त्यांनी पाहणं गरजेचं होतं. परंतु ते सतत ते म्हणजे मळीचं पाणी खड्ड्यात मध्ये भरल्यामुळं ते जमिनीमध्ये कुठे ना कुठे मुरला गेला, आणि आज त्याचा तो त्रास सगळ्या लोकांना होतोय. परंतु मला कंपनीच्या सकाळी काही लोकांचा फोन आला की आम्ही निश्चित त्याच्यावरती तोडगा काढू आणि हा प्रश्न सोडू. परंतु तरीही मी कालच पत्रक या संदर्भात काढलंय की माझा कुठलाही हा असा उद्देश नाही की तिथल्या लोकांना त्रास द्यायचा किंवा कंपनी बंद करायचा. परंतु निष्कारण याचं राजकारण करून काही लोकांनी काल रात्री बैठका घेतल्या. परत 22 जुलैला काहीतरी रास्ता रोको करणार आहेत, परत तोंडाला काळं फासणं. जर लोकशाही असेल तर मग ठीक आहे, काही हरकत नाही, कारण तो शेवटी त्यांचा प्रांत आहे, कारण त्यांना याच्यात राजकारण करायचं आहे. मला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही. मला ना त्या शेतकऱ्यांवरती अन्याय होऊन द्यायचा, ना तिथं काम करणाऱ्या लोकांवरती अन्याय होऊन द्यायचा. आमदार ओगले यांच्या या भूमिकेला बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शविला आहे. अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल त्यांनी आमदार ओगले यांचे अभिनंदन केले आहे. बाधितांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी काही पुढारी यात राजकारण करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. हे असेच करतात. आम्ही प्रत्येक ठिकाणी उपोषण केलं, सगळं केलं, कंपनीवर बसलो, लहान लहान लेकरं घेऊन. ते आमचे काही दक्षता घेत नाही. आमचं एवढं मळीचं पाणी नासलेलं आहे, ते आम्हाला फक्त आश्वासन देते, आता तुमच्या मुलं कामाला घेऊ, नंतर घेऊ. यांनी असं करू करू आम्हाला आतापर्यंत त्यांनी आमच्या लेकरा बाळांना खायला भाकरी नाही आहे घरामध्ये. शिक्षण झाले नाही आमच्या मुलांचे. आम्ही आजारी आहे, आम्हाला साखरीचे आजार आहे, कोणाच्या प्लेटलेटच्या पाण्यामुळं कमी वाहतात. आमदार साहेबांनी बरोबर हेतू मानलेला आहे आमच्यासाठी. ते काय म्हणले नाही तुमची कंपनी बंद ठेवा, त्यांनी ते कामं करा, तुम्ही कामं करा शेतकरी. मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे आमचे शेतकरी बंधू कामधंद्याला त्यांनी लावा, रोजीरोटी त्यांना कामाला घ्यावा. आणि आमचे 3,000 लोक कामं करतात तिथं. मग आमच्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे? आम्ही 6 वखत उपोषण केलं तर त्यांनी आमचं काहीच मान्य करीनात. फक्त आश्वासन देतो आम्ही तुम्हाला इथं कलेक्टर सामनी, तहसीलदार सामनी त्यांनी सगळं हे केलेलं आहे, मान्यता केलेले आहेत. आणि त्या पोरायला या म्हणतात, आणि तिथं गेलं का कंपनीच्या बाहेर हाकलून देतात. पोरायवर हे करते, ते आरोप टाकीतात, तुम्ही आम्हाला भांडायला येता म्हणून. आणि तहसीलदार पुढं त्यांनी मान्यता मानलेली. मी जो प्रश्न मांडला त्या संदर्भात आपलं काय मत आहे? हेमंत ओगले साहेबांनी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मुद्दा मांडलेला नाही. काय होतं, काही राजकीय लोक स्टंट करण्यासाठी आवाज उठवून आता कंपनी बंद करण्याचा मुद्दा यांनी कुठल्याही प्रकारचा मांडलेला नाही. त्यांचं म्हणणं काय आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, त्यांची नुकसान भरपाई द्या, आणि जे लोक काम करतात ते लोकांनी बी काम केलं पाहिजे. कंपनी बंद पाडण्याचा कुठल्याही प्रकारचा हेमंत ओगले साहेबांचा मुद्दा नाही आहे. आणि काय होतं, राजकारणी लोक त्यांचा फायदा आणि 2 पैसे भेटण्यासाठी स्टंट करून या गरीब शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे का नाही? आणि काय होतं, आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मला एवढंच म्हणायचं, या शेतकऱ्यांनी काय केलं आहे, आता कंपनीचं पाणी आमच्या जमिनीमध्ये उतरलेलं आहे. आणि जमिनीमध्ये उतरलं याचा अर्थ काय आहे का आमच्या अन्नात माती घालून कंपनी तिथले कामगार लोक पोट भरतात. अहो तुम्ही आमच्या बी रोडी म्हणजे आम्हाला बी रोजगार मिळाला पाहिजे ना. तुम्ही आमच्या अन्नामध्ये माती कालवली, तुम्ही आमच्या अन्नामध्ये माती कालवून तुम्ही रोजगार कमवता. या प्रश्नाचा म्हणजे काही उपयोग नाही या गोष्टीचा. तुम्ही पैसे कमवा, आम्हाला बी पैसे कमवता ना. आम्ही काय कंपनी बंद करता असं कुठल्याही प्रकारचं भाषण केलेलं नाही आहे. आणि आम्हाला बंद करण्याचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे वाटत नाही कंपनी बंद पडो. काय समस्या आहे इथल्या नागरिकांना? ह्या भागातल्या लोकांना असं झालेलं आहे, या कंपनीच्या लाल पाण्यामुळे लोक आजारी, लहान मुलं आजारी पडतात, वयस्कर लोक आजारी पडतात, गाया मारायला लागल्या. यापूर्वी आम्ही गायांचा व्हिडिओ दाखवला, ते म्हणतात का आम्हाला माहीत नाही कशामुळं गाया मेल्या. अहो प्रत्यक्ष आमच्यामध्ये म्हणजे आता अशी परिस्थिती झालेली आहे का या कंपनीमुळं आम्हाला या जमिनीला भाव भेटत नाही, हे लाल पाणी असल्यामुळे. आणि बेभावात आम्हाला जमिनी विकावं लागू राहिलं इथं. आणि जीवन मरणाचा प्रश्न आमच्यात म्हणजे हे झालेलं आहे, घडलेलं आहे आता. त्यामुळे या कंपनीने काय करायचं, ह्या भागातले जेवढे शेतकरी त्यांना न्याय देण्यात यावा. आणि त्या कंपनीतले लोक जेवढे कामगार काम करतात यांनी त्यांच्या डोक्यातला गैरसमज काढून टाकणे का आम्ही कंपनी बंद करणार आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारची कंपनी बंद नाही करायची, पण आम्हाला पण न्याय द्या.
बस एवढीच विनंती आमची. आणि ओगले साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे मंत्रालयामध्ये कुठल्याही प्रकारचा चुकीचा नाही. आणि हे बाकीचे जे राजकारणी लोक आहेत यांनी जो मुद्दा मांडलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे. आणि याच्यामध्ये ओगले साहेबांचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. या प्रकरणामुळे टिळकनगर इंडस्ट्रीज आणि स्थानिक नागरिकांमधील दूषित पाण्याचा प्रश्न मिटण्याऐवजी ऐरणीवर आला आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.